नमस्कार, मास्टर सिरीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. पोपट माहिती आहेत का तुम्हाला? पोपट म्हणजे उडणारे पक्षी नव्हे, पोपटाचे दाणे. तर हे असे असतात पोपटाचे दाणे. आणि हे पोपट म्हणजेच कडवेवाल, की कडवेवालाची आमटी आपण बनवतो किंवा कडवेवालाची उसळ बनवतो. कडवेवाल भिजवून त्याला मोड आणून मग त्याची सालं काढून मग त्याला आपण त्याची उसळ बनवतो. त्याला अजून एक वेगळं नाव आहे. ते वेगळं नाव असं की त्याला वालाचं बिरडं किंवा नुसतं बिरडं असं सुद्धा म्हणतात. तर जरी ते धान्य एक असलं, या वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्यानंतर त्याची चवसुद्धा वेगळी लागते. आता याची आमटी आपल्याला बनवायचं आहे. आमच्या विदर्भात बनवतात, तुमच्याकडे सुद्धा बनवत असतील, पण करूयात. आणि यामध्ये तेल फोडणीसाठी. आता हे जे वाटण वाटून घेतलं आहे यामध्ये लसूण, त्यानंतर आलं आणि कोथिंबीर असं हे वाटण आहे. 2 वाट्या हे पोपटीचे दाणे आहेत, तर पाव वाटी आपण हे वाटण वाटून घेतलं. यामध्ये आता मोहरी फुटल्यावर छान हा आपला वाटलेला मसाला, थोडा मसाला परतल्यानंतर बारीक चिरलेला कांदा, चवीनुसार तिखट, थोडीशी हळद, त्यानंतर टोमॅटो, याच्यामध्ये ना मसाला खूप छान भरपूर घालायचा, म्हणजे मग ती अशी छान स्पायसी होते आणि खायला तिची मजा येते अजून. आता हे पोपटीचे जे दाणे आहेत ते सुद्धा यामध्ये थोडेसे परतून मग यामध्ये आपण गरम पाणी टाकायचं. याला छान परतल्यानंतर यामध्ये ऑलमोस्ट दुप्पट पाणी आपल्याला घालायचं, गरम पाणी. आता या कंडिशनमध्ये तुम्ही एकतर ही आमटी कुकरला लावू शकता किंवा मग असंच भांड्यावर शांतपणे एक 15 ते 20 मिनिटाला शिजवायचं आहे. वेळ असेल तर कुकरचा वापर न करता असं शिजवा, पण वेळ नसेल तर सरळ कुकरला घाला. पण अशी जेव्हा आपण शिजवतो ना त्याची चव वेगळी असते. मी असंच शिजवतो याला. आमटी छान शिजली आहे. यामध्ये भरपूर ओलं खोबरं, साधारण अर्धी वाटी, थोडासा गूळ आणि चवीनुसार मीठ आपल्याला घालायचं आहे. आणि आमची आई थोडासा लिंबाचा रस सगळ्यात शेवटी घालायची. का तर ती म्हणे त्याला एक छान अशी आंबट गोड वेगळी चव येते. टोमॅटोने जी चव येते ती वेगळी आणि ही लिंबानी चव येते ती वेगळी. त्याला छान गरम भाताबरोबर सर्व करू आपण. आता याचा आनंद मी घेणार आहे. छान ही आमटी आणि साजूक तूप आणि भात गरमागरम, खूप मजा येते. आणि काही गोष्टी साध्या असतात ना, तर त्या साधेपणामध्ये जो एक वेगळा मजा असतो तो कशातच नको. किती तुम्ही मसाले घाला, काही करा, आणि स्वभावाचाही जो साधेपणा असतो तो सुद्धा फार महत्त्वाचा असतो. की एखादा माणूस एखाद्या खूप मोठ्या पोस्टला जातो आणि त्याच्यामध्ये अहमन्यता येते, ती नका येऊ देऊ. साधं असा, जेवढं साधं असाल तेवढं छान होईल. ऐकावंच वाटतं.